हे बघ, इकडे आले होते मी पैसे द्यायला. मॅडम त्यांना तुम्हाला इकडे बोललेलं आणि तुम्ही आलता. मॅडम एकटी यायची जागा आहे काही? काय करणार, यावं लागलं मला. मॅडम असल्या जागा सेफ नसत्या तो. दुसरा ऑप्शन होता का माझ्याकडे? तू येणार होतास का? सॉरी मॅडम, पण मला सांगा ना काय काय झालं. हां, तर काकूने मला 1.5 लाख रुपये दिले आणि ते घेऊन मी इथे आले. तेव्हा ना तो माणूस तिथे उभा होता. इकडे? हो. आणि मग मी त्याला पैसे न देताच निघून गेले. मॅडम कोण बी असेल का नाही त्याला आपण शोधून काढूया, तुम्ही काळजी करू नका. शुभू, त्या नंबरचं काय झालं? मॅडम मी सगळीकडे शोधलं, कार्यकर्त्यांना बी कामाला लावलं, कंपनीमध्ये बी कॉल केलता, पण त्यांचं असं म्हणणं आहे की ते कार्ड नाही, इलिगल आहे, त्याच्यावर कुणाचंच नाव नाही. हो आता काय करायचं? आता कसं शोधायचं त्याला? मला पण कळणं झालंय. मॅडम आयडिया. काय? माझ्याकडे एक प्लॅन आहे. साहेब अजून किती वेळ लागणार आहे? असं किती वेळ बसून ठेवणार आहात मला? सॉरी साहेब, दिलगिरी व्यक्त करतो. स्पेशल ब्रँचचे ऑफिसर वाटेतच आहेत, ते आले की लगेच चौकशीला सुरू करू. बरं, त्याआधी तुम्हाला काही चहा कॉफी? नाही नको, तुम्ही तुमचं काम करा. ओके सर. साहेब मला तुमच्याशी बोलायचं होतं. बोल. साहेब स्पेशल ब्रांचची माणसं थोड्या वेळात येतीलच इथे. ते विचारतील की श्रावणी मॅडमांनी पास करायला तुम्ही पैसे दिलते काय. मग विचारू दे ना, मी काय केलं नाही तर घाबरू कशाला? होय साहेब, पण मला जरा वेगळंच बोलायचं होतं. तुम्ही गुन्हा मान्य करा. काय गुन्हा मान्य करू? होय साहेब. शिबू डोकं ठिकाणार आहे का तुझं? जर मी काही केलंच नसेल तर कशाला गुन्हा मान्य करायचा आहे? साहेब मी सगळा विचार करून बोलायला लागलोय. मी सांगतोय तेवढं करा. मी तुमच्या इब्रतीला जरा बी धक्का लागू देणार नाही. उलट जर सगळं सत्य बाहेर काढायचं असेल तर हे करायच लागणार. अरे गुन्हा मान्य केल्यावर अजून काय धक्का लागायचा बाकी असणार आहे इब्रतीला? माझ्या डोक्यात एक प्लॅन आहे. तो प्लॅन तुम्ही बी ऐकला ना तुम्हाला पटणार. साहेब माझ्यावर विश्वास आहे तुमचा? काय चाललंय तुझ्या डोक्यात? हे बघा साहेब, या प्रकरणामध्ये श्रावणी मॅडमांनी पैसे दिलेले नाही आहेत. कशावरून? मी सांगतोय ना, मी त्यांच्याशी स्वतः बोललोय, त्यांनी पैसे दिलेले नाही आहेत. नको विश्वास ठेवूस, बापाच्या नात्याने सांगतोय तुला. साहेब मी तुमच्या मताचा आदरच करतोय, पण माझा मॅडमांवर पूर्ण विश्वास आहे. त्यांनी पैसे दिलेले नाही आहेत. बरं पुढे? साहेब ना पैसे तुम्ही दिलेत ना मॅडमांनी दिलेत, म्हणजे पास होण्यासाठी नक्की कोणीतरी पैसा दिलाय. आता तुम्ही गुन्हा कबूल केला ना, मीडियामध्ये बातमी पसरली. आता ज्यानं हे पैसे घेतलेत त्याला असं वाटेल साहेबांनीच पैसे दिलेत, पण आपण यासोबत अजून एक बातमी पसरवायची. कुठली बातमी? त्या पैशांवर एक विशिष्ट प्रकारचं केमिकल लावलं गेलंय की ज्यामुळं त्या माणसांच्या बोटाचे ठसे त्यावर उमटतील. आता समजा तो पैसा कोणी मार्केटमध्ये वापरायचं ठरवलं तर तो पकडला जाईल, आणि समजा कोणी जाळण्याचा प्रयत्न केला तर त्यातनं निळा धूर येईल किंवा विशिष्ट प्रकारचा वास येईल. शिवाय आपण असं पण सांगायचं की साहेबांनी त्याचे सिरियल नंबर त्यांच्या डायरीमध्ये लिहून ठेवलेत. शुभू हे सगळं काय बोलतोयस तू? होय साहेब, हे सगळं कुणी केलं हे जर आपल्याला माहीत करून घ्यायचं असेल तर त्या माणसाला बाहेर काढायच लागणार, आणि ही बातमी ऐकल्यावर तो माणूस गप्प बसणार नाही. ठीक आहे, सगळं मान्य. शुभू तुला खरंच असं वाटते तिने पैसे दिले नाहीयेत? 100% साहेब. शुभू तुला कळत नाहीये, तिला पास व्हायचं होतं, तिनेच पैसे दिलेत. जर का ती नापास झाली असती ना तर मी तिचं लग्न लावून देणार होतो ना, म्हणून तिने हे सगळं केलंय. साहेब मला तुमचं म्हणणं कळतंय, पण माझा त्यांच्यावर पूर्णपणे विश्वास आहे. तुम्ही प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा. ठीक आहे, पण एक लक्षात ठेव, जर का प्लॅन फसला ना तर मी संपलो. तुम्ही काळजी करू नका साहेब, मी सगळं नीट करेन. साहेब स्पेशल ब्रँचचे ऑफिसर आलेत. हो साहेब मी बाहेर आहे. सुरू करूया. साहेब तुम्ही चौकशीला सहकार्य कराल अशी अपेक्षा आहे. तुमची मुलगी श्रावणी नापास झाली होती, तिची उत्तरपत्रिका आहे आमच्याकडं. खरंच सांगा, तुम्हीच तिला पैसे देऊन पास केलात ना?
साहेब आम्ही काय विचारतोय, हा गुन्हा तुम्हीच केलाय ना? याचा अर्थ असा आहे की मंत्री साहेबांनी त्यांच्या पदाचा दुरुपयोग केलेला आहे. तुला माहित नाहीये विश्वंभर, श्रावणी फिजिक्सच्या पेपरला केमिस्ट्रीचा अभ्यास करून गेली होती. रात्रभर अभ्यास केला आणि दुसऱ्या दिवशी पेपरला गेल्यावर कळलं की त्या विषयाचा पेपरच नाहीये. यांनीच त्यांच्या मुलीला पैसे भरून पास केलं होय. अरे अशांना तर आहे ना वोटिंगच नाही केलं पाहिजे. मी चीटिंग केलेलं नाहीये, नापास झाले खरंय, पण म्हणून पास होण्यासाठी मी कोणालाही 1 रुपया सुद्धा दिलेला नाहीये. हे बघा साहेब, या प्रकरणामध्ये श्रावणी मॅडमनी पैसे दिलेले नाही आहेत. तुम्ही गुन्हा मान्य करा. तुमच्या इब्रतीला जरा बी धक्का लागू देणार नाही. उलट जर सगळं सत्य बाहेर काढायचं असेल तर हे करायच लागणार. ते होऊ नये म्हणून यांनीच त्यांच्या मुलीला पास केलं होय. मी चीटिंग केलेलं नाही केलं पाहिजे, नाही केलं पाहिजे. पास होण्यासाठी पास कोणालाही सुद्धा दिलेला नाही. हो, मी गुन्हा केला आहे. पैसे देऊन पास केलं मी तिला. ब्रेकिंग न्यूज. शिक्षण मंत्री विशंभर राजे शिर्के यांच्याकडून गुन्हा कबूल झालाय. शिक्षण मंत्र्यांच्या मुलीला पास करणाऱ्याचा खरा चेहरा लोकांसमोर येणार आहे. शिक्षण मंत्र्यांच्या मुलीला पास करण्यासाठी जे काही पैसे त्या माणसाला दिले होते त्या पैशांवर विशिष्ट असं केमिकल लावलं होतं. त्यामुळे त्या नोटा जर मार्केटमध्ये आल्या तर त्याचे सिरियल नंबरही सहज ओळखता येतील आणि त्या माणसाचे त्यावर ठसेसुद्धा आले असतील. आणि जर हे कोणी जाळण्याचा प्रयत्न केला तर त्यातून निळा दूर घेऊन तो गुन्हेगार पकडला जाईल. पोलीस जर माझ्यापर्यंत आलं तर ते तुझ्यापर्यंत बी पोहोचणार, लक्षात ठेव. पाणी घ्या. जरा सावकाश की. अरे देवा, पण हे समजा केलं कोणी हो? कारभारने ज्यांनी कोणी केलं असेल ना त्याची आता काही खैर नाही बघ. पण मी काय म्हणतो, आता साहेबांनी गुन्हा कबूल केलाय ना, मग आता पैसे कुणी घेतले, का घेतले हे शोधायची काय गरज आहे? नाही का शोभे, या पोलिसांना काही कामच नाही, कशात बी मागे लागते. असं काय बोलताय दाजी? या सगळ्या प्रकरणाचा तपास व्हायलाच पाहिजे ना. हे बघा, बातमीत पण सांगितले, साहेबांनी कबूल केलं असलं तरी ज्या माणसानं लाच खाऊन हे सगळं केलंय त्याला कायद्याने शिक्षा होणं लय गरजेचं आहे. नाहीतर हे असले गुन्हे घडणं थांबणार नाही. अगं पोलिस आहे ना आता त्याला पाताळातनं बी हुडकून काढतील. अशी गचांडी पकडतील आणि टाकतील जेलामध्ये. मी आता म्हणतो ना कारभारने, ज्यांनी ज्यांनी कुणी पैसे खाल्लेत ना त्या समद्यांना आहे ना फासावरच लटकवला पाहिजे. ओ सासरे बुवा, उगा कशाला शाप देताय हो? का नको देऊ? त्यांना द्यायलोय ना, तुम्हाला काय व्हायलंय? मला कुठं काय होते? मग मी आपलं तुमच्यासाठी म्हणतोय, हे काय हे जगासाठी तुमचं तोंड नका खराब करू, आहे की नाही सासूबाई? वाटोळच व्हायला पाहिजे. सावणीला आणि साहेबाला फसवतोय म्हणजे काय? अगं बघ आता तू, पोलीस काय हालत करतील त्याची. पोलीस आहेत ना टायर मध्ये कोंबू कोंबू हाणणार आहेत त्याला. शोभे, माझं डोकं बनतंय, मी जरा आडवा पडतो. काय बाई, लईच दुखतंय वाटतं. चला चला चला, जरा झोपच तुम्ही.